राम राम मित्रांनो, मीही बघा आमचं भैरवनाथाचं मंदिर हे आमचं ग्रामदैवत आणि ह्या मंदिरात सगळ्या देवांच्या मूर्ती आहेत बघा. बजरंगबली आहे, नंतर जोगेश्वरी माता आहे, नंतर ज्योतिबाचं ठाण आहे, नंतर आमच्या रामाची पण मूर्ती आहे बघा इथं. आणि इथं आम्ही सकाळी उठल्यास आंघोळ केल्यानंतर आणि टिळा लावून मस्तपैकी भैरवनाथाच्या पाया पडा येतो बघा. इथलं पाया पडून आता झालेलं आहे बघा मंदिरातलं. आता तुम्हाला आमच्या मंदिरासोबतची आणि कडची स्वच्छता आणि भरपूर अशी झाडं आम्ही लावलेली आहेत ती तुम्हाला दावतो बघा. आता बघा इथून चालू झालं ही कसं वातावरण वाटते बघा. सकाळ सकाळचं वातावरण रामबाडाच आहे, विशेष एकदम हार्ड आहे. आता हे वातावरण बघितल्यावर वाटत असेल नंबर 1च आहे का नाही, बरोबर आहे का नाही. आता बघा हे आमच्या गावातलं इथून सगळं दिसतंय या आणि मंदिरावर गेल्यानंतर तर सगळंच ओके दिसतंय. कसं वाटते वातावरण ओके ना. आणि ही आमच्या इथली दगडाची टिकमाळ बघा, विषय एकदम हार्ड असतोय बघा. आणि हे आमचं गावातील महादेवाचं मंदिर पण आमच्या इथलं खूप सुंदर आहे. आणि जुन्यातलं होतं ती जरा म्हणजे असं जुन्यातल्या काळातलं अशी बिगडांचं होतं आणि आत्ता केलेलं आहे ही एकदम RCC मध्ये आणि ओकेच केले, रामडाच केले बघा, नादच नाही करायचा. आता ही बघा आमची महादेवाची पिंड ही पहिल्यातलीच आहे बघा, बदललेली नाही. ही लिंग पहिल्यातलंच आहे, नादच नाही करायचा, एकदम रामडाच आहे पिंड. विषय एकदम हार्ड असतो बघा. आता सगळ्या देवांचं दर्शन घेऊन झाले मित्रांनो. आता बघा तुम्हाला मी दावतो एकमेव ठिकाण म्हणजे नागराजाचं. आणि आमच्या इथं नागराजाचं मंदिर वेगळं केलेलं आहे, त्यासाठी वेगळंच लागते मित्रांनो, त्याशिवाय हे नसते बघा त्याला. आता तुम्हाला मी नागराजाचं मंदिर दावतो, चला बाहेर. तर बाहेर गेल्यानंतर आता आपण महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला वाकूनच जातो मित्रांनो. मग आमच्या इथं पण आम्ही चौकट लहानच केलेलं आहे. ही बघा नागराजाचं मंदिर कसं वाटतंय आहे ना, सुपर. विषय एकदम हार्ड रामडाच. आणि ही महादेवाचं मंदिर आता विषय टॉपचाच आहे बघा, म्हणजे नंबर 1. आता तुम्हासनी धावतो आमच्या इथं बघा महादेवाच्या एका साईडला हे ठिकाण केले जेवणाचं आणि ही आमची ग्रामपंचायत टाळगाव. विषय एकदम कसा हार्ड आहे. आमच्या इथली ग्रामपंचायत पहिली जुन्यातली दगडाची जुती बघा, आता ती पण RCC मध्येच केली. म्हणजे गावात आमच्या बरीच सुधारणा झालेली आहे मित्रांनो. आणि सुधारणा करण्यात म्हणजे एक नंबर विषय हार्ड. हे आमचे मित्र दयानंद जाधव, विषय एकदम हार्ड आहे. मी आलोय बघा हॉटेलमध्ये वर स्टँडला स्टॉपला आणि ही मित्रमंडळ बघा बसलेत बोलत आणि ते पण इथं आले म्हणत व्हिडिओ करतोच ना, कर आमचा पण. मग त्यांचा पण बघा मी सकाळचा व्हिडिओ पण त्यांचा घेतलाय. आता आपल्याला पिण्यासाठी दयानंद मस्तपैकी कॉफीला ऑर्डर दिल्या बघा. आता कॉफी प्यायची म्हणल्यावर विषय कसा होणार आहे, रामडाच होणार आहे. आणि हा आमचा हायवेला एवढ्या फास्ट गाड्या येतात का नाही, एकदम कसं टेन्शनच येतं त्या गाड्यांचं. आता दादाने बघा मस्तपैकी कॉफी ठेवलेली आहे. आता कॉफी उकळस्तवर मस्तपैकी आता निवांत बसावं म्हटलं. विषय हार्ड कसा, पेपर वाचित. तर दयानंदनं तर पेपर वाचायचं चालू केले बघा, त्याला सुट्टीच येत नाही. तर पुढारे पेपर त्यानं हातात घेतला. आता मी पण बसतो ना, कॉफी आलेली आहे हातात बघा. आणि कॉफी प्यायला आम्ही चालू पण केलेलं आहे मित्रांनो. आता बघा कॉफी पेत तर एक जोडदार झाला आणि जोडदारानं बघा त्याला काय अशी धमकी दिल्यागतच बोलतो ती चेष्टेनच. तर तो टेन्शनमध्ये आला. तर यांचं हसण्यावारीत सगळं चाललंय मित्रांनो. कसा रामडाच विषय, तो ह्याला कळणं काय म्हणतो, तो त्याला कळणं काय म्हणतोय. आता मित्रांनो हे आता आपल्या हॉटेलचं काम चालू आहे बघा स्टँडच्या स्टॉपला. आता ह्याचा आज पत्रा मारून काय पण करून विषय एकदम रामडा करायचा आहे मित्रांनो. तर आता हे आता काम हिंचं आता चालू करतील तर आता आपल्याला जायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे बाहेर. मग बाहेरच्या साईट बघून बांधकामाच्या साईट बीट अशा बाहेर चालू आहेत, ते तुम्हाला मित्रांनो आज मी दावणार आहे. आता आपला लांब प्रवास आज असणार आहे चित्तूरकडे. आणि आज आहे संकष्टीमुळे मी आलो बघा आमच्या इथल्या टाळगावच्या मंदिरात, गणेश मंदिर. आता गणेश मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला मूर्ती दावतो. पहिली कशी आहे बघा, एकदम रामडाचं मूर्ती आहे आणि श्री सिद्धी गणेश चॅरिटेबल ट्रस्टचं ही झालेलं आहे बघा. तर इथं गणेश मूर्ती लहान पण ठेवली आणि आपली मागं मूर्ती ही लहान पूजण्यासाठी आणि गंध वाहण्यासाठी ठेवली. ही बघा कशी आहे ना, रामडाच खट्टच एकदम मूर्ती आहे. मग इथं आम्ही आज संकष्टीचं मस्तपैकी दर्शन घेतलं गणरायाचं आणि म्हणलं आता आपण गणरायाचं दर्शन घेतलं तर आपल्याला उशीर होते नंतर पण आणि मागं यायचं आहे, काम चालू आहे त्यामुळं. तर आपल्या गणेशजी गणपती बाप्पांच्या बरोबर एक सेल्फी घेतली मस्तपैकी आणि आपल्या प्रवासाला चालू झालं. तर प्रवास करायच्या आधी म्हटलं पेट्रोल पण गाडीत आहे का बघावं, तर गाडीत पेट्रोल जरा कमीच होतं. म्हणून आपल्या गोगावच्या पंपवरती गेलो आणि म्हटलं आता पेट्रोल तेवढी टाकी फुल करूया. मग लगेच तिथं गेल्यानंतर गाडी आपली बघा तिथं लावली आणि त्यांना सांगितलं मालक टाकी बघा फुल करा. मग टाकी फुल करायला घेतली मालकाने आणि रिडिंग सांगितलं बघायला लगेच टाकीत बघा त्यांनी त्याला सोड
विषय तिने पण रांबडाच केला आणि एकदम उशीर होत होता आपल्याला. त्यामुळे म्हटलं चढदेशी आपलं तिथनं हालावं, थांबून उपयोग नाही. मग आम्ही आपलं गेलो. हो बघा टुकडेवाडीचा घाट कसा आहे का नाही, रांबडाच विषय एकदम रांबडा आहे बघा. आणि मित्रांनो हायवेला ह्या गाड्या एकदम सुसाट पळते त्या आणि गाड्याला वेगाला अजिबात म्हणजे ब्रेकच लागत नाही. एकदम घाट खतरनाक आहे मित्रांनो. कसं आहे पुढंच जायचं आहे मित्रांनो, तुम्हाला बरंच असं काय काय दिसणार आहे बघण्यासारखं. आणि प्रवास करताना किती वैताग येतो ते तुम्हाला कळलं बघा. आम्ही आलोय बघा आता शेडगेवाडीत. आता शेडगेवाडीत गेल्यानंतर आज उपवास असल्यामुळे आपण काय वडापाव काय खाऊ शकत नाही. मग मस्तपैकी मामा चहा फेमस आहे बरं का. विषय एकदम रांबडा आहे. मामांच्या हाताला खरोखर चव आहे आणि जादू आहे मामांच्या हातात. मस्तपैकी महाराजांच्या चौकातून पुढे गेलो आणि मामाच्या म्हणजे नाटावडे शिराळा चांदूर रोडलाच येते बघा ते मामा टी स्टॉल म्हणून. मग मस्तपैकी मामांना म्हटलं 2 मस्तपैकी कटिंग द्या. मामाने पण लगेच बघा चहा ओतून आम्हाला दिला. आम्ही पण आपलं हो माझा जोडीदार ओंकारला आम्ही आपलं चहा प्यायला सुरू केलं. आणि शेडगेवाडीत बाजारपेठेत एक मस्तपैकी सुंदर झाड दिसलं मोठं. लगेच वाटलं व्हिडिओ करावं म्हणून त्याचा व्हिडिओ लगेच केला बघा. आता आम्ही निघालोय आता कसं शित्तूरला. आता शित्तूरला तर गेलं पाहिजे कारण तिथं साईट चालू आहे. तर आम्ही जाताना एवढा कटाळा आला का नाही त्या रस्त्यानं, वैतागवाडी एवढा रस्ता खराब. मग ह्या रस्त्यानं जायत काय तुम्हाला सांगावं एवढा वैताग आला होता का नाही. मग शेवटपर्यंत शित्तूरपर्यंत जायस्तवर रस्त्यात खड्डं का खड्ड्यात रस्ता आहे तेच समजत नव्हतं मित्रांनो. मग आपली महामंडळी गेली बघा. महामंडळी गेली की बाय जरा बरं वाटलं कसं एकदम रांबडात. आता ही बघा हॉटेल कसं वाटतं एकदम रांबडा आहे का नाही. तर व्यवस्थित तिने कसं खटमध्ये केले बघा डेकोरेशन एकदम क्वालिटीज. आता इकडे मित्रांनो तुम्ही म्हणशीला तर इकडे फिरायसाठी वातावरण चांगलं असते मित्रांनो. का कशासाठी तर इकडे झाडं बिडं एकदम बघण्यासारखी असतात. झाडांची म्हणजे अशी बागायत कशी असते तशी इकडे झाडले. आणि तुम्हाला आता खड्ड जातो खड्ड बाग इथे ती एकदम रांबडाच खड्ड्यांचा एकदम इस्कूटच झाल्यागत वाटते. म्हणजे मित्रांनो पाक शेवटच्या त्या शित्तूरच्या टोकापर्यंत जायस्तवर असा वैताग येतो ना एकदम असं नको वाटतं, प्रवासच नको वाटतो. मग पाक प्रवास असा एकदम इसकाटल्या का होतो मित्रांनो. आता तुम्हाला शेवटपर्यंत जायचं तर सगळी डबरच दिसणार आहेत मित्रांनो. तर आम्ही जवळच्या जवळ आसपास आलेलो आहे बघा. आता ह्यो बघा निनाई देवी कारखाना. आता ह्या कारखान्यामुळं ऊसाच्या ट्रॉयल्या ऊसाचं ट्रक त्यांच्यामुळं तर एकदम ट्रॉफिकला त्रासच होतो बघा. काय करायचं आता ते केलंच पाहिजे. आणि रस्ता पण एवढा अरुंद आहे ना काय ती म्हणजे हेच करा येत नाही त्याच्यातनं, पलीकडे जाता येत नाही का अलीकडे येता येत नाही. आणि ट्रॉफिकमध्ये कसं एकदम अडकल्यागत होतं मित्रांनो. आता आपण आलोय बघा जवळजवळ आसपास म्हणजे शित्तूरच्या ह्याच्यात. आता शित्तूरमध्ये पोचल्यानंतर तुम्हाला पण तिथं धावतो तिथं पण एकदम खड्डे आहेत बघा मित्रांनो. आता ह्या असल्या खड्ड्यातनी जायचं म्हटल्यावर एकदम त्रासदायक एकदम घटना घडू शकते. कारण त्या घटनेऐवजी आपण आपलं हळू बेतानं गेलेलं मित्रांनो बरं. तर हा प्रवास सुखदायक होण्यासाठी आपल्याला खरोखर मित्रांनो प्रवास हळू आणि एकदम सुखदायक करायचा मित्रांनो. आता आम्ही आलो बघा आरळ्यात आल्यानंतरही खड्डेच बघा सगळं. म्हणजे आरळ्यात सुद्धा व्यवस्था चांगली नाही मित्रांनो. आणि आरळ्यातनं शित्तूरमध्ये जाताना सुद्धा तुम्हाला रस्ता दिसेल कसा आहे बघा एकदम खड्डे. म्हणजे ह्या भागात नक्की काय चाललंय हेच कळत नाही एवढे खड्डे आहेत मित्रांनो. एकदम प्रवास प्रवास होतोय मित्रांनो. आता आम्ही आमच्या साईटवरती थोड्याच वेळात पोचेन बघा. आणि ही बघा आरळ्यामधली शित्तूरची नदी एकदम मोठी आहे नदी, एकदम रांबडाचं नदी आहे बघा. आणि ह्या नदीच्या पलीकडे गेल्यानंतर तालुका वेगळा लागतो आणि या नदीच्या अलीकडे तालुका वेगळा आहे मित्रांनो. आता आम्ही पोचणार आहे बघा शित्तूरमध्ये आल्यानंतर एकदम वातावरण बघा कसं टाईटच आहे. एकदम कसं रांबडा दिसतंय का नाही असं म्हणजे सकाळचं असं आल्यानंतर एकदम भारी एकदम ओकेचं वाटतंय बघा मित्रांनो. आता आम्ही आलोय बघा साईटवरती. आता साईटवरती आल्यानंतर अजून मालकाचं जवळजवळ काम काय झालेलंच नाही. अजून मालक घरच पाडत बसलेला आहे. आता मित्रांनो आम्ही त्या घरापर्यंत पोचलोय बघा. आता तुम्हाला ते घर धावतो किती मोठं आहे आणि ती घराची साईज लय मोठी आहे. आणि ती पहिल्या काळातले दगड बांधकामात आणि मातीत केलेलं आहे बघा ती घर. आणि जवळजवळ ती घर पाडलेलं सुद्धा आहे. म्हणजे अजून ते काम राहिलेलंच आहे बाकी. मग आता हे लवकरात लवकर काम चालू होणार आहे बघा. तर JCBनं ते काम चालू केलेलंच आहे मित्रांनो. आता आपला इथला प्रवास संपलेला आहे. आता मागं गेलं पाहिजे लवकर कारण लय वेळ थांबून आपल्याला चालाय नाही. कारण आपण तिसरी पण साईट चालू आहे त्यामुळे त्या साईटकडे पण आपल्याला गेलं पाहिजे मित्रांनो.
आता जवळजवळ इथलं दगडाचं सगळं इस्कूट केलेलं आहे, एकदम रांबडा करून टाकलेला आहे. त्यामुळं आता आपण निघालेलो आहे मागं. आता मागं जायचा प्रवास आपल्या चालू झालेला आहे. आता मित्रांनो, तुम्ही झाडं बघा किती मस्त सुंदर, आणि रस्त्याकडनं झाडं असल्यामुळे अजिबात म्हणजे असं ऊन लागत नाही, काय लागत नाही, एकदम सावलीच अशी रस्त्यावर पडलेली आहे मित्रांनो. एकदम विषय रांबडा केलेला आहे, रांबडा कसा रांबडा. आता जवळजवळ आसपास आपण आता तुम्हाला एक वाघमारवाडीची आमची साईड दाखवतो. वाघमारवाडीची साईड म्हणजे आमची सगळी पूर्ण झालेली आहे, घर अगदी पूर्ण झालेलं आहे. तर आतली आता फरशी बसवायची फक्त राहिलेली आहे मित्रांनो. मग तुम्हाला तिथं गेल्यानंतर सगळं ओकेमध्ये धावतो मित्रांनो. त्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही नक्की काम काय राहिले आणि काय नाही. असं नुकतं बोलून आणि बिना धावता काय कळत नाही. हे बघा वाघमारवाडीतलं घर, हे आम्ही केलेलं घर आहे, बांधलेलं घर आहे. फक्त आत गेल्यानंतर तुम्हाला धावतो फरशीचं फक्त काम राहिलेलं आहे. बाकी फरशीचं काम मित्रांनो झालं की ह्याचा एंड झाला, विषय एकदम हार्डच मित्रांनो झालं. कसं वाटतंय घर एकदम आहे का नाही, रांबडाच आणि डबलच आहे. आणि हॉल पुरता आणि बेडरूम पुरता स्लॅब टाकलेला आहे आणि आत बारगाची तिने केलेले आहे लाकडं टाकून. तर मित्रांनो, आपला इथलं आता साईट संपलेले आहे. आता घरी जायचं आहे, त्यामुळे इथला आता व्हिडिओ आपण बंद करून आता आपण ट्रॅव्हलचा म्हणजे मागचा व्हिडिओ आपल्याला म्हणजे आपल्या तिकडचा घरचा व्हिडिओ एकदा करूया. तर मित्रांनो, आपण आता चालू केलेलं आहे बाहेर जायचं. तर आपण ही आठवडवाड्याच्या घाटात जाताना सुद्धा विठ्ठल रुक्माईचं मंदिर बघा कसं मस्त सुंदर बांधले तिने, शिखराचं काम चालू आहे आता मित्रांनो. तर आता जवळजवळ आसपास आपण घाट वळून आपण टाळगावात आलेलो आहे. आणि टाळगावात आल्यानंतर हे बघा आपलं काम इथं चालूच आहे बघा, एकदम रांबडामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.